मला माहिती नाही तुम्ही मक्यापासून हा पदार्थ कधी बनवला आहे का? पण नसेल बनवला ना, तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर त्यासाठी मी इथे 1 कप मक्याचे दाणे काढून घेतलेले आहे. यासोबतच इथे पाऊण कप इथे मी जाड रवा घेतला आहे. बारीक असेल तर बारीक घेऊ शकता. सोबतच 3 चमचे इथे बेसन घेतलेलं आहे. एकदा मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये हे काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये अर्धा वाटी मी इथे दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट नाही आहे आणि खूप जास्त पाणी टाकायचं नाही. अगदी थोडंसं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं. कारण रवा परत फुलला की परत हे घट्ट होतं. पण आपल्याला याला जास्त पातळ करायचं नाही आहे. आता इथे जे मक्याचे दाणे घेतले होते ते पूर्ण 1 कप आहे. एका मिक्सरला टाकून हे सुद्धा आपण फिरवून घेऊ. खूप जास्त बारीक करायचं नाही, जाडसरच ठेवायचं आहे. आता हे पेस्ट आहे ना, आपण जे रवा मिक्स करून ठेवला होता त्याच्यामध्ये घालायचं आहे. तर आपण आता हे चेक करून घेऊ. रवा आपण फुलायसाठी ठेवला होता, तर रवा बघू शकता मस्त असा फुगलेला आहे. घट्टसर हे आपलं बॅटर तयार झालं आहे. याच्यामध्ये आपण जे मक्याची पेस्ट तयार करून घेतली होती ते याच्यात घालायची आहे. आता थोडंसं पाणी घालून परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं. आता मक्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं. मी इथे पूर्ण 1 मका घेतलेला आहे. मग त्याची चव छान लागते. यासोबतच 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे. चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि 2 चमचे तेल घातलं आहे. अजिबात जास्तीचे मसाले घालायची गरज नाही आहे. अगदी साधी सरळ ही रेसिपी आहे आणि खायला पण छान लागते आणि अगदी हेल्दी रेसिपी आहे. इथे मी 1 इनोचं पॅकेट घेतलेलं आहे. इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा वापरू शकता. आणि मी जे दही घातलं ते आंबट नव्हतं, त्याच्यामुळे मी अर्धा निंबाचा रस याच्यावर घातलेला आहे. आता हे एकदा मिक्स करून घेतलं आणि मिनी इडलीचं पात्र असतं त्याच्यामध्ये मी हे छोटे-छोटे मिनी इडली बनवत आहे. तुम्ही इथे मोठ्या साईजमध्ये सुद्धा बनवू शकता, पण मुलांना ना असे छोटे-छोटे दिसले तर ते खायला चांगले वाटतात. आता दुसरीकडे स्टीमरमध्ये मी इथे वाफवायला ठेवून घेतलं आणि उरलेलं बॅटर होतं ते एका प्लेटमध्ये ते सुद्धा मी इथे वाफवून घेणार आहे. वरून थोडंसं लाल मिरची पावडर घातलं याच्यावर. आता 10 ते 12 मिनिटानंतर आपल्या ह्या मिनी इडल्या बघा वाफवून तयार झालेल्या आहे. तर आता आपण हे थंड करून घेऊ. थंड केल्यानंतर ना हे मस्त असं आपोआप निघतात. याला काहीही म्हणजे एक्स्ट्रा मेहनत लागत नाही. आपण आधीच या इडली पात्राला थोडंसं तेल लावून घेतलं होतं. तर बघा अगदी आपल्या या इडल्या लगेचच निघलेल्या आहे. आता ह्या अशाच खाऊ शकता. अशाच देखील खूप छान लागतात. पण आपण याला एक तडका देऊया. त्याच्यासाठी मोहरी घातली आहे, तीळ घातलं आहे, हिंग आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. परतून घेतल्यानंतर आता आपण ह्या मिनी इडल्या आहेत ना त्या याच्यामध्ये घालून घेऊ आणि एकदा चांगल्या परतून घ्यायच्या. आता या परतून घेतल्या की थोडंसं लाल तिखट घातलं आहे म्हणजे दिसायला पण छान दिसेल आणि खायला पण चांगलं लागेल. सोबतच तुम्हाला ज्या या थोड्याशा कुरकुरीत करायच्या असेल ना तर पॅनमध्ये मंद आचेवर परत या परतून घ्यायच्या म्हणजे अजून छान कुरकुरीत होतात. तर मी इथे मस्त अशी पुदिन्याची चटणी घेतलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायची. चवीला खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तोडून बघितलं बघा, जाळी बघा किती मस्त आलेली आहे. चला तर मग